जय शिवराय भावांनो. मी मराठा सेवक त्रिशूल माणिकराव पाटील. मराठा, गरजवंत मराठा, हिंदू मराठा, पण शिवरायांच्या विचारांचा, ना कोण्या पक्षाचा, ना कोणाचा, ना ते शरद पवारचा, ना ते फडणवीसचा, अजिबात नाही. आठवते का आंतरवलीचा लाठीचार्ज? तेव्हापासून दादांच्या आंदोलनाकडे बघतोय. दुरून दुरून का होईना, पण समाजासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली आणि करतोय, नक्कीच करत राहू. नसता याच्या आधी सुद्धा आरक्षणासाठी अनेक आंदोलनं झाले, त्यातही मी सहभागी होतो. पण ह्याच्या अगोदर ही जी स्पिरिट आहे ना, ही पहिले कधी नव्हती मराठ्यांमध्ये. सगळा समाज एकवटला, लाखो नोंदी निघाल्या, आंदोलनाला यश मिळू लागलं. पण काही 4-2 कुरघोड्या करणाऱ्या नेत्यांनी आपल्या आंदोलनाला दृष्ट लावली, आपल्या आंदोलनाला जातीवादी घोषित केलं. आपल्या ह्या आंदोलनाला अनेक मार्गांनी संपवण्याचा प्रयत्न केला, बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न आत्ताही चालू आहे, उद्याही कदाचित चालू राहणार. कारण मराठा समाज हा मनोज जरांगे पाटलांना मानू लागलेला आहे. कदाचित हे पाटलांना माहीत होतं की ह्या राजकारणामुळे समाजाचं नुकसान होणार आणि म्हणूनच त्यांनी मागच्या लोकसभेला या सत्ताधाऱ्यांना त्यांची लायकी दाखवली. अरे मी तर म्हणतो बरं झालं आपले समीकरण जुळले नाही आणि बरं केलं ह्या विधानसभेला आपण उमेदवार दिले नाहीत, ना कोणाला समर्थन सुद्धा दिलं. आला असता का एक तरी उमेदवार निवडून आला असता का? एकही उमेदवार निवडून आला नसता. एवढं भयंकर आहे सगळं. आणि हे सगळं सेट असलेल्या या राजकारणात आपला समाज विस्कटला असता. कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा, कोणाचंही सरकार आलं तरी आपल्याला आरक्षण देणार नाही, सगळे स्वार्थी आणि लबाड आहेत, आपण निकालानंतर आंदोलन उभं करू, हाच शब्द होता मनोज जरांगे पाटलांचा. आणि यातून दादांच्या नेतृत्वातला प्रामाणिकपणा सिद्ध होतो. बरं, मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाज जो गरजवंत समाज आहे तो प्रत्यक्ष राजकारणात नव्हताच. ना महाविकास आघाडीच्या बाजूने होता, ना महायुतीच्या बाजूने होता. आपला समाज आणि आपलं नेतृत्व मनोज जरांगे पाटील आज ह्या पद्धतीनं ट्रोल केल्या जात आहे, ह्या पद्धतीनं हिनवल्या जात आहे, असलं काय बदनाम केल्या जात आहे या भाजपच्या IT सेलकडून. का? आम्ही आमच्या मागण्या मागणं म्हणजे अपराध आहे का? की झालं रिझल्ट लागला की आला पुन्हा तुमचा धर्म धोक्यात? आज सकाळपासून 4 कॉल आले. काही ते भाजपच्या IT सेलचे पोरं मागच्या जुन्या पोस्ट काढून मराठ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत आहे. नेमकं या भाजपचं वैर काँग्रेसशी आहे की मराठ्यांशी? आणि म्हणूनच हेच भाजप कालही जातीवादी होतं आणि आजही आहे हेच सिद्ध होत आहे. बदनाम मात्र मराठ्यांना करताय. पाटलांच्या एका शब्दावर लोकसभेत आघाडीला लोकांनी निवडून दिलं, पण त्यांनी कधी इतकी मस्ती दाखवली नाही. आता पाटलांनी भूमिका स्पष्ट केली नाही, लोकांनी तुम्हाला मतं दिलं, दोघंही खुश व्हा, आमचं आरक्षण आम्हाला द्या. हे डिवचा डिवची कुठपर्यंत आणि कशासाठी? या मराठवाड्यात महायुतीच्या जागा निवडून येण्यात मराठा मतदारांचाही हात आहे. गाववाईज याद्या आपण खात्री करून घेऊ शकता. याच मराठा समाजानं लोकसभेच्या वेळेला त्या महाविकास आघाडीतील लोकांना, त्या पक्षांना मतं देऊन खासदार केलं होतं. आणि एवढं करून सुद्धा या लोकांनी जरांगे पाटलांना म्हणजेच मराठा समाजाला उघड उघड साथ दिली नाही. म्हणून आता मराठ्यांनी त्यांच्यावर राग काढलाय, संपला. पण हे भाजपला कोण सांगणार की पाटलांनी लोकसभेसारखं सांगितलं असताना की सत्ताधाऱ्यांना पाडा, तर बियालाही उरली नसती भाजप. त्या फडणवीसनी उपकार मानायला पाहिजे त्या बुवाचे, मनोज जरांगे पाटलांचे, की पाटलांनी कोणालाही हा शब्द वापरला, कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा. हा जर कोणालाही शब्द नसताना तर कळाला असता मराठा पॅटर्न. मनोज जरांगे पाटील हे कालही आमच्या मनात होते, आजही आहेत आणि कायम राहतील. आणि भाजपचे हे लोक, बरोबर की नाही भावांनो? आणि मला माहित होतं, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे भाजपचे हे लोक आहे ना, हेच दिवस आपल्याला दाखवणार होते, हेच दिवस आपल्याला पाहायला मिळणार होते. म्हणून आम्ही काही 4-2 लोक ना भाजपचा सुपडा साफ करा म्हणून बोंबलत होतो, पण आमचं कोणी ऐकलं नाही. ऐकलंही असेल पण काय करता, मला तर ह्या निकालावर अजिबात विश्वास नाही. कसाही विचार केला तरी हा निकाल न पटणारा, कुणालाही न पटणारा आहे. कारण हे पहा, 15% मुस्लिम, 13% दलित, 60% आदिवासी, 35% मराठा, म्हणजे विरोधात 70% जनता असून सुद्धा फक्त 16% OBC आणि 3% बामणाच्या जीवावर 200 पार सीटा येतात का? एवढा टरबूज कधीपासून आवडायला लागला हे महाराष्ट्राला? भाजपशी आमचं वैर नाही ना, आम्ही EVMच्या नावाने बोंब मारू, पण जस काय बिना मराठ्यांच्या मताचेच तुम्ही सत्तेत आले असं मिरवत फिरताना, म्हणून ही उजळणी केली. आता तरी समजून घ्या मित्रांनो, पाटील ना महाविकास आघाडीसाठी लढत होते ना महायुतीसाठी. ते कोणासाठी लढत नव्हते, ते फक्त आपल्या जातीसाठी लढत होते. मनोज दादांची भाजपच्या विरोधात भूमिका नव्हती, उद्याही नसणार. आता मी माझी समाजाच्या संपर्कात असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आज कुणालाही वाटत नाही की दादाने उपोषणाचं पाऊल उचलावं. लढाई कितीही मोठी असो आपण लढू, पण ह्या असल्या जगात उपोषणाची भूमिका चुकीची असं वाटते. एक निकाल आपलं अस्तित्व नाकारू शकत नाही.
आजही एवढा विजय मिळाल्यावर सुद्धा ह्या भाजपला आयटी सेलची गरज पडते, कारण हा विजय जनतेचा नाहीच. मी पाहिलं की गावागावात दिवसभर स्मशान शांतता होती. सगळे नाराज असताना सुद्धा रात्री कोणतरी अनोळखी लोक, बाहेरगावचे लोक आमच्या गावात येऊन फटाके फोडून गेले. म्हणजे शेजारच्या गावात वाटाव की बुवा आमच्या गावातून लीड आहे, आणि त्या गावात फटाके फुटले की आम्हाला वाटाव की त्या गावातून लीड आहे. हा फक्त निव्वळ देखावा सुरू आहे. 100 लोक जर उभे केले ना, तर त्यातले फक्त 5-10 मतं भाजपला पडलेले आहे. आणि आयटी सेल ठासून सांगत आहे की ओबीसी वन साइड पडले. अरे हे साफ खोटा आहे, लबाड आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीला बघा एकदा. कोणीतर छातीवर हात ठेवून, लेकराच्या डोक्यावर हात ठेवून सांगाव की खरंच तुमचा उमेदवार निवडून येणार होता का? अरे नाही. असो, ह्यावर कधीतरी निवांत बोलू. स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, तर जातीच्या लेकराच्या भविष्याची गरज म्हणून आम्ही हा आमचा लढा कायम ठेवू. आरक्षण मिळोपर्यंत प्रत्येक मराठा त्याच ताकदीने दादांच्या सोबत दिसल. भावांनो, हे व्हिडिओ सुरू असताना आपल्या प्रतिक्रिया द्यायला तेवढं विसरू नका. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि कोणालाच भ्यायचं काम नाही. कोणत्याही आयऱ्या गैऱ्या चोट्याच्या प्रश्नाला उत्तर देत बसू नका. हे लोक अजून खूप मोठा डाव आखताय. मनोज दादांमुळे खरे खोटे सगळे मुखवटे आपल्या समोर आलेत. आपण मनोज दादांच्या कायम सोबत असू. त्यांना आपली गरज आहे. आपल्याला सुद्धा त्यांची तितकीच गरज आहे. राजकारण हा आपला मार्ग नाही. आरक्षण मिळवणे हे आपलं अंतिम ध्येय आहे, आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने लढलं पाहिजे. आजपर्यंत आपले बापदादे लढले, आपण लढलो. कोणापुढे चुकलो नाही, वाकलो नाही आणि विकलोही नाही. आणि तोच आपला मूळ स्वभावधर्म आहे. आणि म्हणूनच आपण मराठा आहोत. आपल्याला लोक मराठा म्हणतात. स्वाभिमान नहीं कहता जमीर से सौदा करे. अरे वक्त बुरा आया तो झेलेंगे, लेकिन झुकेंगे नहीं. बचेंगे तो और भी लढेंगे. जय शिवराय. भेटू लवकरच.